नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोंबड्याचं आरवणं ह्यांनी दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे. तर शहराकडे हे सुख बघायला मिळत नाही बरं का, पण गावाकडे ना ह्याचा खूप जास्त आनंद घेता येतो आणि हेच तर खरं सुख आहे. तर आता ना दुपारची नाही बरं का, जवळजवळ 4:15 वाजलेत, म्हणजे संध्याकाळचे, आणि संध्याकाळ नाही, तिसऱ्या प्रहाराचे. आणि आम्ही चाललो शॉपिंगला. दिवसभर काही मला व्हिडिओ काढायलाच जमलं नाही. आता संध्याकाळी ना बाळाचा बड्डे आहे उद्या, त्याच्यामुळे मग शॉपिंग करायला चाललोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हिरूचे केस कट करायला आलो, कारण तिच्या केसांचा अवतार तुम्ही बघू शकता किती खराब झालाय. गेल्या वेळेस ना ती न्हाव्याच्या दुकानात गेली होती आणि त्या न्हाव्याने ना खूप घाट प्रकारे तिचे केस कट केले होते आणि तिचा अवतार म्हणजे केसांचा खूप खराब झाला होता. तिच्याकडे म्हणजे केसांकडे बघवत सुद्धा नव्हतं. तर आता मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की मी तिला पार्लरमध्ये घेऊन जाते म्हणून, तुम्ही कोणीच म्हणजे न्हाव्याकडे वगैरे कुठे घेऊन जाऊ नका. तर ती जे म्हणजे केसांना ना चपचपीत तेल लावलेलं होतं त्याच्यामुळं ना तिचे पहिले हेअर वॉश केले. आता केस कट करायला घेतली तिचे, आणि मी इकडं ना तिथं मोठा आरसा होता, तर त्या आरशामध्ये बघत होते की मी माझं म्हणजे वजन वगैरे वाढले की काय, आणि का मी पहिल्यासारखी म्हणजे लुकडी आहे असं बघत होते मी आरशामध्ये. तर म्हणजे केसांना मी पण चपचपीत म्हणजे तेल लावलं होतं. माझे केस खूप गळतात ना आता एवढ्यात म्हणून, तर त्याच्यामुळे माझं तोंड जरा मोठं दिसत होतं आणि मला असं वाटलं की म्हणजे मी जाड झाले, आणि जाडच झाली मी माझी खरं तर. आणि इकडं त्यांचे केस वगैरे कट करायचं काम चालू आहे, आणि त्यांनी तसा बऱ्यापैकी म्हणजे सेप दिलाय बरं का केसांना. खूप छान म्हणजे असं गप्पा वगैरे मारत खूप छान केस कट केलेत तिचे. तर आता ना त्यांचं पण म्हणजे इंस्टाला रील वगैरे बनवायचं काम चालू होतं, म्हणजे त्यांना पण रील बनवायची होती, तर मग त्यांचं काम चालू होतं. आणि मी पण म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तिचे केस कट केलेत. तर इकडं मग मी पण म्हणजे मग ॲब्रो वगैरे करून घेतले, आणि मी पण केसांना तेल लावलं होतं, पण मी हेअर वॉश करेपर्यंत म्हणजे टाईमच नव्हता एवढा, तर मी तसेच म्हणजे तेल होतं त्याच केस कट केली. आणि फक्त म्हणजे स्ट्रेट कट करत असते मी नेहमी. स्ट्रेट कट केल्यानंतर ना मग मी आले इथं म्हणजे शॉपिंग, म्हणजे बाळासाठी कपडे घ्यायची होती. तर इथं थोडासा सेल पण चालू होता, मग हिरूला पण आणि मनूला पण म्हणजे दोघींना पण कपडे वगैरे घेतली. आणि इथं बाळासाठी ना मी म्हणजे 2 शर्ट वगैरे म्हणजे चॉईस करून ठेवले होते. तर त्या 2 शर्टपैकी म्हणजे कोणता शर्ट घ्यावा हे काय म्हणजे फिक्स होत नव्हतं, आणि बाळ आणि बाळाचे पप्पा ना नेमके बाहेर गेले होते, तर ते घरी म्हणजे ते येईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागली. तर कपडे घेऊन घरी आलोय, आणि हे गुलाबाचं फुल तुम्हाला दाखवायचं होतं मला. तर ही शेगडी ना आमची म्हणजे आम्ही बनवून घेतलेली आहे, आणि खूप छान आहे बरं का. म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ह्या शेगडीचा आम्ही वापर करतो. तसं पण आम्ही पाणी उकळून पितो ना, तर मग पाणी उकळायला आम्ही ह्या शेगडीवरतीच ठेवतो, आणि खूप छान प्रकारे म्हणजे ही शेगडी आहे. आणि खराब झाली तर घरच्या घरी सुद्धा नीट करता येते. मी कशी नीट करायची ते तुम्हाला नक्कीच दाखवेल. ह्या शेगडीचा खूप जास्त उपयोग आहे, फक्त काळजी घ्यावी लागते, करंट वगैरे लागतो म्हणून. आणि मग इकडं ना आमचं म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचं काम चालू आहे, आणि इकडं नॉनव्हेज सारखाच म्हणजे प्रकारे इथं म्हणजे सोडे का काय म्हणतात, तर ते मी कालवण बनवलं. तर माझ्यासाठी नाही बनवलं मी, पण हिरूच्या पप्पांना खूप आवडतं, मग बनवलं होतं, आणि भात वगैरे बनवला. तर हे गुलाबाचं फुलं मला राहून राहून तुम्हाला दाखवं असं वाटतंय. खूप छान आहे, आणि एकदम मस्त असं फुलं आहेत. तर ना आज फाट्यावरती गेलो होतो ना, तर शॉपिंगसाठी, म्हणजे उद्या बाळाचा बड्डे आहे ना, तर शॉपिंग केली ना. तर काय काय शॉपिंग केली चला दाखवते. हा टॉप हिरू तुला आणलाय ना तू? हा हिरू साठी आणलाय, किती छान आहे ना. तर हा हिरू साठी आहे ना. कलर आवडला का तुला? भारी आहे. घरी वापरण्यासाठी म्हणजे आपले म्हणजे तू क्लासला जाती ना, तर क्लासला घालून जाण्यासाठी तिला म्हणजे जरा जुनी कपडे झाली होती, तर मग म्हटलं नवीन घेऊन यावी. छान आहे ना. तुझ्याकडे ठेव. आता ही बाळाची पॅन्ट आहे, ही बाळाची पॅन्ट त्याच्या बर्थडे आहे ना म्हणून घालायची त्याला. उद्या बर्थडे त्याला उद्या घाल. आणि हा तुझा टॉप आहे. नाही तुझा आहे का? डबल का घेतला तुला? मग 2-3 घेतली. हा हिरूचा आहे. कलर खूप छान छान आहेत. कलर इतके भारी आहेत ना का ज्याचंच नाव घे. एकदम फ्रेश कलर. हा एक घेतलाय.
ग्रीन आहे, निळा आहे परत. हा सुद्धा तुला येऊ शकतो, पण हा दीदीला दे ना. हा दीदीला दे हा. हा. दीदीला एक पण कपडा नाही दिला ना, दीदी पार काय करेल तुझं. लुकट. उद्या ती आली का तिला तिचे कपडे देऊन टाक. हा बाळाला घेतलाय शर्ट आहे, हे शर्ट आणि पॅन्ट, बस एवढंच घेतलंय जाऊन त्याला. दुसरं घेतलंय. नाही, आपण चॉईस केलेला तो वेगळा होता, पण नंतर पप्पा आल्यानंतर मग त्यांनी हा चॉईस केला. आता हा एक दीदीला देऊन टाक. नाही तिला येईल ना बाई. नाही. हा सुद्धा म्हणजे इतके भारी भारी ना, मला लय आवडले बरं का. बघ आणि हे म्हणते एवढंच हा एक बाळालाच घेतलाय. छान आहे ना. मला नाही आवडली एवढी बाळाची कपडे, जे एवढी काही क्वालिटी नव्हती तिथं, पण ठीक आहे, नाही पेक्षा आता खरी कपडे. आता ही त्या मावशीच्या मुलीसाठी फ्रॉक घेतली. कशी फ्रॉक छान आहे. मावशीच्या मुलीसाठी घेतली. मला खणाचे कपडे ना लय आवडते, त्याच्यामुळे मग ही घेतली. हे तिला घालून छान वाटतील, हे का नाही. मला आवडली मग मी घेतली. आणि ही तुझी पॅन्ट आहे, ही कार्गो पॅन्ट घेतली हिरूला. जीन्स पॅन्ट आहे. आता ही जीन्स पॅन्ट आणि ते वेगवेगळे टॉप, असे मग बरेचसे कपडे झाले तुला. नंतर पाहिजे होतं, रेड कलरचं नव्हतं त्यांच्याकडं, मग हेच घेतलं. बरेच दिवस आपल्याकडे बेडशीटच नव्हतं ना. हे चांगलं कॉटनचं आहे, भारी. चला, आवडली का कपडे? मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या हातात एवढी कपडे. आवडली का कपडे? आवडली का? हे सुद्धा छान आहे, मला आवडले. म्हणजे याचा कलर नाही आवडला मला, पण कलर मला लाल घ्यायचा होता, लाल भारी दिसला असता, पण ठीक आहे. पण याचं सूत भारी आहे. आणि हे उशीचा कवर आहे ना, एकच कवर आहे पण. हा, आणि चप्पल घेतली तुला. आणि तो विचारला नाही का मम्मी तुझ्यासाठी काही घ्यायचंय का नाही? माझ्यासाठी 5 रुपयाचं तरी घेतलंय का? काही घेतलंय का? काय घेतलंय? त्यासाठी एवढी शॉपिंग केली, पण मला विचारलंय का मम्मी तुला काही घ्यायचंय का थोडस, म्हणजे 5 रुपयाचं काही का होईना, साधा डोक्याचा रब्बर तरी घेतला का? वाटलं नाही का मम्मीसाठी थोडंफार घ्यावा? नाही वाटलं? नाही. आता घेते कपडे मी परत. सगळी कपडे मी चॉईस केलेत ना, मी परत नेऊन ठेवणार. सगळी कपडे नेऊन देणार. वडू नको. सगळी कपडे मी नेणार आणि तिथे नेऊन ठेवणार. मला विचारले का तो मम्मी तो यासाठी काय घेऊ का? मी विचारलं. अशी असते पोरगी. म्हणलं बघू आता हिरू म्हणती का नाही का मम्मी तुला घ्यायचंय का काही, पण हिरूच्या तोंडातून काय शब्द फुटा नाही. मम्मी तुला पण घे थोडंफार म्हणली का? नाही म्हणली. बाळ उठलं का ते वरचे बेडशीट काढायचं आणि ते हे नवीन आता घालाय नाही, आता नाही सुबी करायची ना ह्या नवीन बेडशीट वर, नाही तर इतकी मारीन ना तंगड्याच. तर आता हे सगळे कपडे ना ठेवून देऊ.